कोकणात भात शेती ही 4 पैसे मिळवण्यापेक्षा वर्षभराची खाण्यापिण्याची वेगळी करण्यासाठी केली जाते, पण त्यातही मजूर टंचाई आणि हवामान बदलाच्या रूपाने संकटाची संख्या वाढत चालली आहे। अशावेळी भात शेती सोपी आणि जास्त उत्पादक बनवण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या कृषीभूषण अनिल पाटील यांनी प्लास्टिक मल्चिंगवर भात लागवडीचं तंत्र विकसित केलं। गेल्या 4 वर्षापासून ते मल्चिंगवर भात लागवड करतात। या तंत्रानं पाटील यांना भात लागवडीसाठी प्रतिगुंठा जेमतेम 100 रुपये खर्च येत असून प्रतिगुंठा 55 ते 60 किलो भात उत्पादन घेण्यात यश आलं। त्याचबरोबर मजूर टंचाईवर आणि उत्पादन खर्च कमी करण्यात यश आलं। या तंत्राची पाहणी करण्यासाठी आज आपण पालघर जिल्ह्यात सांगे गावी जाणार आहोत। वाडा तालुक्यातल्या सांगे गावचे अनिल पाटील हे परिसरातले एक तज्ञ शेतकरी म्हणून परिचित आहेत। नियमित शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्यावर त्यांचा भर असतो। गेल्या दशकभरापासून ते कोकणात मल्चिंगवर कलिंगडाची लागवड करतायत। यामुळे पाणी, मजूर आणि मशागतीत बचत करण्यात त्यांना यश मिळालंय। हेच तंत्र भात लागवडीत वापरण्याचा त्यांनी गेल्या 4 वर्षांपासून यशस्वी प्रयत्न केलाय। यासाठी ते उन्हाळ्यातच भात शेताची मशागत करून BBF यंत्रानं वाफे पाडून घेतात। त्यानंतर 3 फूट रुंदीचे बेड बांधणी करून त्यावर प्लास्टिक मल्चिंग पेपर अंथरून टाकतात। पावसाळा सुरू झाला की चिखळणीच्या कामाला फाटा दिला जातो आणि या बेडवर 1 फूट बाय 1 फुटांवर पेपरला होल पाडून त्यात भात बियाणाचे 4 ते 5 दाणे टाकले जातात। त्याचबरोबर 2 रोपांच्या मध्ये अर्धा फूट अंतरावर होल पाडून त्यामध्ये युरिया ब्रिकेटची गोळी टाकली जाते। त्यामुळे मजुरांची जास्त गरज भासत नाही, शिवाय कमी पाण्यात आणि कमी खर्चात भात लागवड पूर्ण होते। बेडवर मल्चिंग करून भातशेती आपल्याला लावता येईल का, इथून कल्पना जी आली होती त्याचा प्रत्यक्ष लागवड करायला मी सुरुवात केली आणि भाताच्या कासरामध्ये 4 गुंठर भाताच्या कासरामध्ये तसे बेड तयार केले। हे बेड तयार करताना 4.5 फुटावरचं अंतर प्रमाण मानून त्याच्यावर BBF मशीन ट्रॅक्टरनी बेड तयार करून घेतले आणि त्याच्यावर प्लास्टिक मल्चिंग टाकलं। ते मल्चिंग टाकल्यानंतर त्याला साधारण प्रत्येकी 1-1 फुटावर असे होल पाडले, त्याला 2 इंचाचे रुंदीचे। आणि पाऊस पडल्यानंतर जेव्हा जमीन ओली होते आणि शेतकरी भात पेरायला निघतो त्याच वेळेस आपण त्याच्यावर भाताचे दाणे साधारण प्रत्येक होलमध्ये 5 ते 6 दाणे असे विखरून त्याच्यात टाकले, थोडे मातीने झाकून घेतले। ह्या एवढ्याशा सोप्या प्रक्रियेमुळे ही आपली पेरणी किंवा लावणी जी काय असते भातशेतीच्या, ह्या सगळ्या क्रिया त्याच्यात झालेल्या। त्याच्यामुळे मनुष्यबळ खूप थोडं लागलं त्याला आणि नंतर त्याची वाढ बघता त्याचं जी वाढ होती ती बघून मला स्वतःला आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची वाढ चालू झाली। अनिल पाटील भाताचं पीक काढल्यानंतर 2 सुडाच्या मध्ये युरिया ब्रिकेट टाकलेल्या होलमध्ये रब्बीत हरभऱ्याची टोकण करतात। यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर होतो। मशागत करण्याची गरजच भासत नाही। जेमतेम बियाणं टाकणं, पाणी आणि कीड व्यवस्थापन आणि काढणी केली जाते। पाटील यांना रब्बीत भाताच्या मल्चिंगवरच प्रतिगुंठा 20 किलोपर्यंत हरभऱ्याचं उत्पादन घेण्यात यश आलंय। वर्षभरात ते तांदूळ आणि हरभरा अशी 2 पिकं कोणतीही मशागत न करता यशस्वीरित्या घेतायत। हरभऱ्यानंतर पुन्हा खरीपात अगोदरच्या भात सुडाच्या होलमध्ये भाताच्या कुजलेल्या धसकटावरच ते भात बियांची टोकण करतात। म्हणजे एका मल्चिंग पेपरवर ते भाताची 2 आणि हरभऱ्याची 2 पिकं यशस्वीरित्या घेतायत। भात शेती जी केलेली आहे, जी परंपरागत शेतकरी जो भात शेती करतो, चिखलणी करून आवणी करणे आणि त्या पद्धतीमध्ये होणारा खर्च आणि त्यापासून मिळणारं उत्पादन याचा जर आर्थिक ताळेबंद बांधला तर ती भात शेती तोट्यात चाललेली आहे। तर त्याला काही ते पर्याय हे बघून अनिल पाटील यांनी विशेष जो काही 3 ते 4 वर्षापासून प्रयोग केलेला आहे, खास करून मल्चिंगवरती भात शेती करणं। याच्यामध्ये मागील वर्षी त्यांनी जवळजवळ 1 एकर क्षेत्रावरती ही मल्चिंगवरती भात शेती केलेली होती आणि ह्या वर्षी जे आहेत तर याच्यामध्ये जर आपण विचार जर केला होणारा खर्च आणि त्यापासून मिळणारं उत्पादन, तर साधारण पारंपरिक भात शेतीमध्ये आपल्याला 18 ते 20 हजार एकरी इतका उत्पादन खर्च येतो आणि त्यापासून जे मिळणारं उत्पन्न जे आहे तर त्याचा विचार जर केला तर पारंपरिक भात शेती परवडत नाही। आणि तो जर मल्चिंग भात शेतीचा आपण जर विचार केला, यामध्ये साधारण एका एकरला 16 ते 17 हजार इतका उत्पादन खर्च येतो। आता यामध्ये आपण जो मल्चिंग पेपर वापरतो
तो केवळ आपल्याला हा एकदाच मल्चिंग पेपर वापरायचा आहे. आणि याच्यामध्ये जे काय आपण बेड तयार केलेले हे बेडसुद्धा आपण एकदाच तयार करायचे. एकदा बेड तयार केल्यानंतर आणि मल्चिंग पेपर पसरवल्यानंतर हे जवळजवळ आपल्याला 2 ते 3 वर्ष हे बेड आणि हा मल्चिंग पेपर आपण वापरू शकतो. अनिल पाटलांच्या मल्चिंगवरील भात लागवडीमुळे उत्पादन खर्चातही बचत साधता आली आहे. पारंपरिक पद्धतीनं भात शेतीचा उत्पादन खर्च विद्यापीठाच्या हिशोबानुसार प्रतिगुंठा जवळपास 500 रुपये इतका आहे, तर मल्चिंगवर हाच खर्च प्रतिगुंठा 400 रुपये इतका आहे. तसंच मल्चिंग तंत्रानं 2 वर्ष शेतात कोणतीही मशागत करावी लागत नाही, तर मल्चिंगवर 4 पिकं यशस्वीरित्या घेतली जात आहेत. म्हणजे एका हंगामात जेमतेम 100 रुपये इतका खर्च येतोय. तर उत्पादन खर्चात पारंपरिक पद्धतीच्या प्रतिगुंठा 25 किलोच्या भात उत्पादनाच्या तुलनेत 55 ते 60 किलो उत्पादन हाती आलंय. खरीपामध्ये एक भात पीक घेतल्यानंतर पुढे रब्बीमध्ये आपण त्याच्यावरती हरभरा हे पीक घेऊ शकतो आणि नंतर पुढील वर्षी परत त्याच पेपरवरती किंवा त्याच बेडवरती आपण परत भात पीक घेऊन नंतर परत पुढील वर्षी परत त्यानंतर हरभरा पीक घेऊ शकतो. म्हणजे एकाच मल्चिंग पेपरचा वापर आपण आणि त्याच बेडचा वापर आपण कमीत कमी 4 पिकांसाठी करू शकतो. असा जर आपण एकंदरीत हे जर बघितलं तर त्यांनी ह्या शेतीला एक सोपं असं नाव दिलेलं आहे, सोपी भात शेती असं अनिल पाटील यांनी नाव दिलेलं. आणि याचा जर आपण विचार करता हा जो याचा उत्पादन खर्च येतो हा 16 ते 17 एकरी उत्पादन खर्च येतो. आणि यापासून एका एकरला साधारण 24 ते 25 क्विंटल इतकं भात पीक किंवा भाताचं उत्पादन येतं. आणि हे झालं भात पिकाचं उत्पादन. भाताचा जो पेंडा जो आहे त्याच्यापासूनचं जर आपण हे पण बघितलं आणि एकंदरीत होणारा एकूण खर्च आणि एकूण नफा यांचा जर विचार जर केला तर साधारण ह्यापासून आपणास जवळजवळ 20 ते 22 हजार इतका निव्वळ नफा एका एकरपासून आपल्याला भात शेतीपासून मिळतो. दिवसेंदिवस मजूर टंचाईमुळे भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय. उत्पादन खर्चानुसार हमीभाव देखील मिळत नाहीये. अशा काळात खर्च कमी करण्यासाठी अनिल पाटलांनी मल्चिंग तंत्राचा आधार घेतलाय. त्यातून त्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाल्याचं दिसतंय. एकंदरीत हे सगळं बघता आजूबाजूचं सगळं परिवर्तन होत आहे. प्रत्येक बाबतीत बदल झालेला आहे. भातशेतीत जर बघितलं तर आम्ही तर लहानपणापासून बघतो काहीच बदल झालेला नाही. तसाच चिखल आहे, तसंच रोपं काढायचं, चिखलात लावायचं, पाऊस पडतो अंगावर आणि हे सगळं सहन नवीन पिढीला होत नाही आणि ती पिढी भातशेतीपासून दूर चाललेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप आमच्या नजरेसमोर आहेत. तर अशा पद्धतीने जर बदल केला भातशेतीमध्ये तर निश्चितच ही पिढी काही प्रमाणात तरी ह्याच्याकडे निरीक्षण करून बघेल आणि कुतूहलाने त्यांनासुद्धा ह्याच्यामध्ये थोडं नाविन्यपूर्ण वाटून चिखल नसल्यामुळे किंवा चिखलात काम करायचं नसल्यामुळे ह्याच्यामध्ये ते निश्चितच लागवडीमध्ये इंटरेस्ट घेतील किंवा त्याच्यात सहभाग घेतील. आणि कुठलंही परिवर्तन हे तरुणांकडूनच होत असतं. म्हणून मला खात्री आहे की हे जर तरुणांनी आव्हान स्वीकारलं तर निश्चितच कोकणातल्या भातशेतीमध्ये एक मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकेल आणि पुन्हा तरुण पिढी शेतीकडे वळेल. कोकणात अतिपावसामुळे भाताचंच पीक चांगल्या प्रकारे येतं, पण हे पीक आणि त्याचे शेतकरी वाढता उत्पादन खर्च आणि मजूर टंचाईनं त्रस्त झालेत. यावर मात करण्यात अनिल पाटलांना बऱ्यापैकी यश आलंय. खर्चात 4 पट बचत साधून सलग 2 वर्ष विना मशागत 4 पिकं घेण्याच्या त्यांच्या तंत्राचा जास्तीत जास्त अवलंब करणं गरजेचं आहे. तसंच कृषी वैज्ञानिकांनी यावर आणखी संशोधन करणं गरजेचं आहे. रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर.